निवेदन दिले, आज काय अडचण आहे तुमची, काय मागणी आहेत, काय सांगसाल? माझं नाव सुरेखा विष्णू कल्याणकर, मी रांजुरा या गावाहून आले आहे। आम्ही शेतामध्ये राहतो। आम्हाला गावाकडे जाण्यासाठी पण रस्ता नाही आणि आमच्या घरापासून 1.5 किलोमीटरवर हायवे रस्ता आहे, तिकडे पण जाण्यासाठी आम्हाला जागा नाही। मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, त्यांना शाळेत जाण्यासाठी पण रस्ता नाही। त्यांना आम्ही अक्षरशः पावसामध्ये गेली वर्षी पूर्ण 1 वर्ष उचलून खांद्यावर नेऊन त्यांना शाळेत सोडलं, रोडला हायवेला। माझ्या मिस्टरचा पाय मोडलेला आहे, त्यांना काहीच नेता येत नाही ओझं उचलून। तर मला कधी माझ्या सासूला कधी लेकराला घेऊन जावं लागतं काम सोडून आणि आमची खूप बेकार परिस्थिती आहे। या गावामध्ये खूप लोकांची परिस्थिती आहे। आम्ही शेतामध्ये जवळपास 50% लोक शेतातच राहतात आमच्या गावातले। रस्ता पाहिजे गावाकडे जाण्यासाठी पण आणि रोडला तर कुठंतरी आम्हाला बाहेर निघण्यासाठी म्हणजे आम्हाला पर्याय सुद्धा रस्ता नाही। याच्या अगोदर याची मागणी केली होती, चिखलातून याच्या अगोदर पण आम्ही मागणी केली होती, पण मंडळाने येऊन हे केलं होतं, पंच वगैरे झाला। तर समोरची प्रोसिजर काय झाली नाही, 1 वर्षापूर्वीच केला होता प्रोसिजर पहिले। पण आणखीन आम्हाला काहीच पर्यायी रस्ता भेटला नाही, काहीच नाही। आम्ही असं शेतातून आमच्या चिखलानं जातो, बाहेर जायचं असलं तरी पण लेकरांना सुद्धा शाळेमध्ये सोडतो। भोरे राहणार रांजोना येथील शेतकरी असून मागील 2 वर्षापासून आमचा रस्त्यासाठीचा लढा आहे, पण अद्याप शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। आम्हाला प्रामुख्याने दवाखाना, शिक्षणासाठी आणि शेतीच्या कामासाठी पूर्णपणे स्थानिक काही शेतकऱ्यांनी आणि राजकीय दबावापुढे आम्हाला रस्ता मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही वारंवार शासनाकडे मागणी करत असून परंतु अद्याप आम्हाला कुठलेही त्यावर ठोस उपाययोजना काही आम्हाला देण्यात आलेली नाही शासनाकडून। आम्ही 50 शेतकरी असून आम्हाला 50 शेतकऱ्यांसाठी कुठलीही व्यवस्था नाही आणि जर समजा रस्ता नाही मिळाला तर आम्ही आंदोलन पुढे करू।